मी कुणालाही झापलेलं, एक मिनिट, मी कुणालाही झापलं नाही, उगे थापा मारू नको. मी अजिबात नाही, तुम्ही चुकीची बातमी दिली. मी तिथं झापलेलं नाही, मी स्वतः सांगतोय ना. त्यामध्ये चर्चा करत असताना हे मला एक कळत नाही रे. मी सकाळपासून काम करायचं आणि तुम्ही ह्याला का अमके केलं बोलला आणि त्याला काय बोलला. मी तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी पण मला संविधानाने काही बोलण्याचा अधिकार दिलाय. मी पण काही शपथ घेतलेली आहे आणि मी काम करत असतो ते समाजाच्या भल्याकरता काम करत असतो. त्या भागामध्ये सुविधा देण्याच्या करता काम करत असतो. त्या भागात जे लोक नोकरी करतात, चाकरी करतात, व्यवसाय करतात, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता वेगवेगळ्या आमच्या डिपार्टमेंट असतात. त्या डिपार्टमेंटच्या लोकांना मी पालकमंत्री म्हणून एकत्र करून ते सगळे प्रश्न मार्गी लागावेत हा प्रयत्न करत असतो. बाकी ह्याच्यात माझा स्वतःचा वेगळा स्वार्थ नसतो. त्याचं उत्तर मी आता दिलंय. तू माझं भाषण ऐक, ते टेप केलेलं आहे, त्याच्यामध्ये उत्तर दिलं. असं नाही, अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये ती वेळ न येऊन देता उलट मोठ्या प्रमाणावर आपल्या या परिसरामध्ये कंपन्या आल्या पाहिजेत. त्यांना ज्या सुविधा आम्ही देणं गरजेचं आहे त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आमच्या इथल्या त्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळालेल्या मुलामुलींना तिथं नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. ही माझी साधी सरळ अपेक्षा आहे आणि त्याकरता मी बोलतोय. बातम्या तर आल्या होत्या की नाही, तुम्ही बातम्या लावल्या की नाही की बाबा असं असं होतंय. मग त्या बातम्याचा आधार घेऊन आम्ही बोलायचं पण नाही का तेही तुम्हाला विचारायचं. ह्याचा सत्कार करू. एक मिनिट, त्याच्या बर ठीक आहे. क्रीडा मंत्री आमचे दत्तामामा भरणे, त्यांना भेटा. एक मिनिट हे का आता हे बोलतोय ना, एवढंच आहे ना. तुला हेच जागा आठवली का ते द्यायची. माणिक एक मिनिट, मी माहिती घेईल. ही पद्धत नाही बोलायची, ही पद्धत नाहीये. मी कागद घेईन, मी तपासीन, तू बोलतोय त्याच्यात तथ्य आहे का, आणि त्याच्यातनं जे काही राज्य सरकारचं क्रीडाचं धोरण आहे त्या धोरणामध्ये तू बसत असेल तर 100% तुझं काम होईल. त्या धोरणात बसत नसेल तर तुला कळवण्यात येईल ह्या धोरणामध्ये हे बसत नाही. अरे चला झालं, मी काही बोललो नाही. तुम्ही सारखं तोच मुद्दा उकाळून हे करताय. मी कालच सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांना, तू पण काल ऐकलंय की सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घे.